नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्टडी स्क्वेअरच्या आजच्या भागामध्ये मी ऋषाली होंद्राव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजचा पेपर मी वाचला. ॲज सच इम्पॉर्टंट एक इश्यू मला सापडला, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा म्हणजे कालचा 31 जुलैचा जो महाराष्ट्र टाइम्सचा पेपर आहे त्याच्यातला पान क्रमांक 11वरती बालविवाहाची निर्गाड असा एक लेख आलेला आहे. अतिशय उत्तम आहे. आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती काल सरांनी तो लेख हे टाकलेला आहे, त्याची इमेज टाकलेली आहे, तुम्ही वाचूही शकता. मी त्याचं आज विश्लेषण हातात ह्याच्यासाठी घेतलं आहे कारण की विषय खूप सामान्य आहे. आज 70 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळवून, तरीसुद्धा आजही कॉमन आहे आणि आपण सो कॉल्ड स्वतःला आधुनिक समजतो. आपल्याला खूप शहाणपण आलं असं समजतो. आपली विचारांची पातळी अशी उंचावलेली आहे असं आपल्याला वाटतं, पण बेसिकली असं काही नाही आहे. हे परत एकदा प्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठीच मी हा विषय विश्लेषणासाठी निवडला. जे इश्यू आहे, इश्यू खूप छोटा आहे, पण गोष्टी ज्या आहेत त्या इतक्या सामान्य आहेत आणि आपण खरंच एवढ्या सामान्य सुविधांपासून वंचित आहोत का असं वाचल्यानंतर आणि विचार केल्यानंतर आपल्याला हा प्रश्न पडतो. ठीक आहे, हा एक सामाजिक अँगल झाला. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा इश्यू व्यवस्थित कळला पाहिजे. UPSC करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचं म्हणजे पॉईंट्स खूप जास्त मिळालेले आहेत. प्रश्न असं येऊ शकतं की बालविवाहांची समस्या दूर करण्यासाठी किंवा बालविवाहावरती एखादा निबंध येऊ शकतो किंवा स्त्रियांवरती वाढते अत्याचार का होत आहेत, स्पेशली जे टीनेजर्स आहे शाळेत जाणाऱ्या वगैरे, आणि इट लीड्स टू अर्ली मॅरेज. ओके, तर अशा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याशी रिलेटेड ओव्हरऑल आहे. इश्यू छोटा आहे पण खूप महत्त्वाचा आहे, म्हणून आपण त्याचं विश्लेषण सुरू करूया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट, बालविवाह म्हणजे काय. ठीक आहे, तर देशामध्ये 18 वर्षाखालील मुलींचा आणि 21 वर्षाखालील मुलांचा विवाह हा बालविवाह मानला जातो. आजही 41% बालविवाह आपल्या देशामध्ये होतात, असा युनायटेड नेशनचा एक अहवाल सांगतो. 10 ते 14 आणि 15 ते 19 या वयामध्ये मुलांचे लग्न होण्याचे प्रमाण आजही खूप मोठे आहे. राज्यातील बालविवाहांची योग्य नोंदणी करत नसल्याचा ठपका मध्यंतरी कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला. 2013-14 या वर्षात 10 ते 14 वयोगटातील, याच वर्षात 15 ते 19 या वयातील 11,000 मुलींचे विवाह झाले, म्हणजे ऑलमोस्ट 12,000च्या आसपासच्या मुलींचे विवाह झालेले असतानाही सरकारने कमी आकडे दाखवले असं निरीक्षण कॅगने नोंदवलेलं आहे. ठीक आहे, तर आपण आता बघितलं आपल्या काय विवाहाचं योग्य वय काय निवडण्यात आलं मित्रांनो. तर विवाहाचं योग्य वय हे मुलांसाठी 21 आहे आणि मुलींसाठी काय आहे तर 18 आहे. ठीक आहे, परंतु काय होतं आहे की ती 10 ते 14मध्ये मुलींचं लग्न मोठ्या प्रमाणात होतं आणि 15 ते 19मध्ये मुलांचं लग्न होतं. आणि आज आपण 21व्या शतकामध्ये पाऊल ठेवलेलं आहे किंवा 21व्या शतकात वावरतोय. पाऊल ठेवून आपण आता वावरायला किंवा ही लाईफस्टाईल ॲक्सेप्ट करायला सुरुवात केलेली आहे. पण तरीसुद्धा जर का आपण 1870च्या वातावरणासारखं वागतोय आणि ते 12,000 महाराष्ट्रामध्ये फक्त, तर ही निश्चितच चिंतनीय बाब आहे. म्हणजे विचार करा भारताच्या लेवलवरती ते किती असेल. ठीक आहे, आणि म्हणजे कॅगने, युनायटेड नेशनने हा अहवाल दिलेला आहे. युनायटेड नेशनचं ठीक आहे, ते तर आंतरराष्ट्रीय मानकांवरती तपासतात, परंतु कॅग जे आहे ते तर आपल्या भारतीय मानकांवर तपासला जातो, त्यामुळे निश्चितच चिंतनीय बाब ठरते. त्याच्यानंतर 2015-16च्या अहवालानुसार सध्या 20 ते 14 वयोगटात असलेल्या शहरी भागातील 18.8%, तर ग्रामीण भागातील 31% महिलांचे लग्न त्या 18 वर्षाच्या होण्यापूर्वीच झाले. तर सध्या 25 ते 19 वयाचे असलेल्या 16% शहरी आणि 17.5% पुरुषांचा 21 वर्षांपूर्वीच विवाह झालेला आहे. काय असतं की काही प्रमाणामध्ये आपण असा विचार करू शकतो की ठीक आहे, बालविवाह करतात किंवा आत्ता जे हे वाढतं अत्याचार आहे वगैरे, तेव्हा ती काय म्हणतात त्याला, परिस्थिती होती किंवा काळाची गरज होती. त्या सगळ्या ज्या गोष्टी घडत होत्या, कारण की शिक्षणापासून समाज हा वंचित होता. परंतु आता कंडिशन तशी नाही आहे. आपल्याकडे शिक्षण आहे आणि बालविवाहाचे बरेचसे धोके आहेत, आपल्याला ते कळलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे काय तर मी आता सध्याची आपली परिस्थिती आपण बघितली की अर्ली मॅरेज होण्यामुळे काय तर मॅटर्नल मॉर्टॅलिटी किंवा चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे बालमृत्यू आणि माता मृत्यू यांचं प्रमाणही मोठ्यापैकी आहे. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा काढा, त्याच्यापेक्षा योजना सुरू करा, त्याच्यापेक्षा आपण सगळ्यात बेस्ट बालविवाहच होणार नाही, एक परफेक्ट एजला लग्न झालं हे योग्य होईल. आणि अजून आपण 18 आणि 21मध्ये झगडतोय, तर बऱ्याचशा देशांमध्ये 21 आणि 24 हे प्रमाण आहे.
भारताने खरं सुद्धा आताच ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. परंतु अजूनही ग्रामीण समाजाचा असलेला किंवा ग्रामीण मानसिकतेचा असलेला पगडा आपल्यावरती एवढा घट्ट आहे की त्याच्यातून बाहेर येण्यासाठी निदान पुढची 2-1 दशकं तर निश्चितच लागतील. कसं होतं, आपण पुण्या मुंबईसारख्या मेट्रो शहरामध्ये राहतो किंवा फास्ट शहरामध्ये राहतो, परंतु महाराष्ट्रातले सगळेच शहरं नाही. शहराचा विकास हा फार तर फार त्या वर्तुळापुरता आपण असं समजूया की 10 किलोमीटरपर्यंत झालेला असतो आणि 10 किलोमीटरच्या पुढे ना ग्रामीण जनताच आहे. त्यामुळे अशा लोकांची मानसिकता पाहिले, त्यांना फक्त शहराच्या सुविधा देऊन त्यांची मानसिकता बदलणार आहे का? नाही, त्यांना मानसिकता सुधारण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीच्या सुविधांबरोबर त्यांची मानसिकता कशी सुधारवली जाईल ह्याच्याबद्दल आपण विचार करावा. आणि मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये मला काहीतरी रिप्लाय द्या. म्हणजे मला कळत नाही आहे की तुम्हाला ते आवडतं आहे, नाही आवडत आहे, किंवा मी काय सुधारणा करू. इम्प्रूव्हमेंट, देर इज ऑलवेज चान्स फॉर द इम्प्रूव्हमेंट इन मी. सो यू कॅन टेक अ चान्स टू रिप्लाय मी. ओके, तर द नेक्स्ट इज आपण असं बघूया की बालविवाहाची मुख्य म्हणजे कारणं काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर शिक्षणामध्ये उदासीनता दिसून येते. मुळातच आपल्याकडे स्त्री शिक्षणासाठी समाज काही एवढा हौशी नाही आहे. ठीक आहे, मग ते महाराष्ट्रात घ्या किंवा इवन बाहेरच्या राज्यांमध्ये घेतलं तरी स्त्री शिक्षणासाठी नाही आहे. त्यामुळे ही शिक्षणात असलेली जी उदासीनता आहे, मग ती स्त्री असू नाही तर पुरुष असू, फक्त प्राथमिक शिक्षण फुकट करून गोष्टी होत नसतात. ठीक आहे, त्याच्यासाठी माध्यमिक शिक्षणही पाहिजे, उच्च माध्यमिक शिक्षणही पाहिजे, अगदी म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत प्रत्येक म्हणजे एका सर्कलपासून मानवी पायाची क्षमता चालण्याची 4 किलोमीटर असते. असं मला एक अंदाज आहे की 4 किलोमीटरपर्यंत आपण चालू शकतो. त्यामुळे 4 किलोमीटरच्या एक वर्तुळामध्ये आपल्याला एखादी तरी व्यवस्थित शिक्षण संस्था पाहिजे की जिथे आपण पदवीपर्यंत शिक्षण घेऊ शकू, असं एक अरेंजमेंट सरकारने करावी. ठीक आहे, त्याच्यानंतर अपूर्ण शिक्षणाच्या सुविधा आहेत. मी सांगितलं उच्च शिक्षणाच्या सुविधा नाही, फक्त प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा, आणि तेही कधी तुम्हाला माहिती आहे 2000 नंतर 2002चा जो कायदा आला त्याच्यामध्ये झालं. म्हणजे ऑलमोस्ट 50 वर्षांनंतर, म्हणजे 40 ते 50च्या दशकामध्ये आपल्याला ते सुविधा झालेल्या आहेत. त्याच्यानंतर ज्या शाळा लांब आहेत किंवा दळणवळण सुविधा कमी, असं मी लिहिलं आहे. म्हणजे काय, तर शिक्षणाच्या सुविधा नाही आहेत, ओके, पण आम्ही दुसरीकडे जाऊन शिक्षण घ्यायला तयार आहोत. तर मग एका गावातून किंवा त्या दुसऱ्या गावामध्ये जायला किंवा त्या संस्थेपर्यंत पोहोचायला, शाळेपर्यंत, कॉलेजपर्यंत पोहोचायला तेवढी वाहनं उपलब्ध नाही आहेत. तर त्याची उपलब्धता करून द्या. म्हणजे ह्याची गरज ह्याच्यासाठी आहे की जसं आपण आता बघितलं अहमदनगरमध्ये जो गुन्हा झाला, तो असाच होता. ती जी लहान मुलगी होती, तिला शाळेत जायचं होतं, आईने एका अनोळखी माणसाबरोबर बाईकवाल्यावर सोबत पाठवून दिलं आणि त्याने त्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. त्याने काय केलं काही नाही हा त्याचा प्रश्न आहे, पण मुळात ती जात कशासाठी होती, ते शिक्षणासाठी जात होती. तर हे त्या गावाचं म्हणा किंवा ग्रामपातळीवरती सुद्धा मुलांना शिक्षणाच्या जसं प्राथमिक सुविधा आहेत तशा माध्यमिक सुविधा उपलब्ध करून देणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सुरक्षा नाही आहे. असं अनोळखी माणसाबरोबर पाठवणं ही तिच्या आईची चूक होती किंवा कोणाची चूक होती, पण अजूनही अशी लोक आहेत की त्यांना समाजाच्या चांगुलपणावर विश्वास आहे आणि अर्थात तो ठेवायलाही पाहिजे. परंतु जर का अशा घटना घडत असतील तर आज शहरामध्ये काय, गावामध्ये काय, मग संबंध सगळीकडेच फक्त प्रत्येकाच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवतो. फक्त अहमदनगरमधली जी घटना घडली ती खूप जास्त काय म्हणतात त्याला फोकस केल्या गेलं. परंतु त्याच दिवशी मुंबईला सुद्धा आरे कॉलनीमध्ये अशीच एक घटना घडली आणि ती घटना लहान पोरांच्या बाबतीत घडली. ठीक आहे, म्हणजे तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये. तर एकंदरीत काय, तर हे जे लहान मुलांवरती जे अत्याचार होतात किंवा मग त्यांना जे बकरा केला जातो, त्यांचा जो बळी दिला जातो आहे त्यांच्या भावनांचा, तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्या आहेत. ठीक आहे, पण त्याच्यासाठी फक्त त्या घरच्यांनी किंवा त्या गावच्यांनी जिथे गोष्टी चुकीच्या करतात त्यांनीच प्रयत्न केले पाहिजे का? नाही. तर ॲज एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या समाजातल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य ठरू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पोलीस प्रशासनात दिरंगाई आहे. म्हणजे पोलीस तेवढ्या सक्षमतेने ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत किंवा ते असं म्हणतात की ही गोष्ट खूप छोटी आहे, आम्ही किती लक्ष देणार, किंवा त्यांना काम करण्याची मुळात उदासीनता दिसून येते. काम करण्याची त्यांची तेवढी मानसिकता बऱ्याच वेळेस दिसून येत नाही. तर त्यांनी सुद्धा स्वतःहून अशा घटना घडू नये, कारण की घटना छोटी वाटत असली तरी त्याचे सामाजिक परिणाम हे खूप मोठे असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या कारकिर्दीवरती हे आक्षेप उचलण्यास सुरुवात होते. ठीक आहे, आणि दुसरी एक गोष्ट बालविवाहाचं म्हणजे मुलगी म्हणजे एक बोज आहे, म्हणजे एक ती जबाबदारी आहे.
एकतर मुळात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाही, मग एका गावातून एवढ्या लांब, नको बाई कुठे जाते तू, त्यापेक्षा तू घरी बस. मग आता तिला एकटीला घरी कसं ठेवणार, आई वडील तर कामाला जातात किंवा शेतावर कामाला असतं, मळ्यामध्ये कामाला जायचं असतं, मग मुलीला घरी कुठे ठेवायचं, मग चल मळ्यामध्ये. मग तिला मळ्यामध्ये घेऊन गेले की तिथेही तिच्याबरोबर काही ना काहीतरी सुरक्षेचा प्रश्न उद्भवतोच, बरोबर. मग एवढं सगळी झंझट करण्यापेक्षा, एवढी कटकट करण्यापेक्षा तिचं लग्न लावून टाका, हा सगळ्यात सोपा उपाय होतो आई वडिलांच्या दृष्टीने. त्यामुळे ती एक बोजा असं कन्सिडर केलं जातं. आणि त्याच्यानंतर जसं पोलीस प्रशासनात दिरंगाई आहे, त्याच्यानंतर कायद्याचं पुरेसं पाठबळ नाही आहे. कारण की गुन्हा घडून गेल्यानंतर त्या गुन्ह्याचा शोध लावण्यात, पुरावा गोळा करण्यात, एकंदरीत काय त्याचा किस पाडण्यातच एवढा वेळ जातो की ठीक आहे, म्हणजे तोपर्यंत ज्याच्यावर गुन्हा घडलेला आहे आणि ज्याचा बळी गेलेला आहे, त्याची जी लढण्याची मानसिकता आहे ती प्रत्येक वेळेस तेवढीच राहत नाही, त्याची इंटेन्सिटी कमी होते. एकला चलो रे, म्हणजे त्या काइंड ऑफ मध्ये तो अतिशय निरस होऊन जातो, आलेलं आयुष्य फक्त ढकलतो, उमेद राहत नाही. आणि एकंदरीत त्याच्या उदाहरणावरनं प्रत्येकालाच काही ना काहीतरी कायद्याबद्दल निगेटिव्ह फिलिंग्स येणं चालू होऊन जातं. त्याच्यानंतर काय आहे की बालविवाह होण्यातल्या समस्या काय काय असतात, की का बालविवाह होऊ नये. तर सगळ्यात म्हणजे ना, मानसिक आणि शारीरिक कुचंबणा होते. ठीक आहे, म्हणजे काय, आता बालविवाहामुळे अपरिपक्व वयात येणारे लग्नाचे बंधन आणि त्यातून शारीरिक आणि मानसिक कुचंबणा होते. अकाली लादलेलं मातृत्व, म्हणजे खूप वयाआधी त्यांना मुली प्रेग्नंट होतात, किंवा इवन पुरुषांची सुद्धा त्याच्यासोबतच हे झालेली असते. म्हणजे काय की एखाद्या जीवाला जन्म देणं ही नक्कीच साधी गोष्ट नाही आहे, जबाबदारी खूप मोठी असते. त्यामुळे आपण हळूहळू, जसं आई वडील ह्या पदावर तुम्ही पोचता किंवा आपण सगळे पोचतो, तर ऑब्व्हियसली आपलं फोकस आपलं बाळ होऊन जातं. त्यामुळे मग फक्त त्याच्यासाठी आपणही, आपल्यातही काही क्षमता असतात आणि त्या ओळखून आपण काहीतरी वेगळं काम करू शकतो हे राहतं. म्हणजे काय, इन शॉर्ट, वी टोटली फोकस्ड ऑन अवर चाइल्ड, देर इज नथिंग एल्स एम इन अवर लाईफ. सो हे मातृत्व नको आहे. आणि त्या मातृत्वामुळे काय असतं, एक तर वया आधी झालेलं आहे, त्याच्यामुळे ते कुपोषित असतात बालक बऱ्याच वेळ. परत त्यांची शारीरिक जी क्षमता असते कमी वजनाची असतात, ती असक्षम असतात ते. त्याच्यानंतर ह्याच्यातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, की त्यांना वेगवेगळ्या रोगांना हे करावं लागतं. म्हणजे काय की त्यांना बाळपणातच मृत्यू होणं किंवा प्रचंड रक्तस्राव होणं, कुपोषित बालकांचा जन्म होणं, अशा गंभीर समस्या असतात. किंवा दुसऱ्या समस्या म्हणजे ॲनिमिया असणं, गर्भाशयाशी संबंधित आजार असणं, लैंगिक संबंधातून मग बऱ्याच वेळेस HIV किंवा इतर संसर्गजन्य रोग होणं, म्हणजे इतर ह्या आरोग्याच्या समस्या असतात. मग आपण नंतर त्याच्यावर उपाययोजना करत बसतो. सो बेटर त्याचं मूळ कॉज काय आहे, तर बालविवाह आहे. त्याच्यावर आपण जास्तीत जास्त लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर कुपोषित बालकांना आपण जन्म दिला. आणि इतर सामाजिक समस्या ज्या असतात, त्या म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळेस हे अर्ली मॅरेज जे झालेलं असतं, अर्ली एज मॅरेज, त्यांच्यामध्ये हुंडाबळी हा जो प्रकार आहे हा मोठ्या प्रमाणात. का तर शिक्षण नसतं, आई वडील एकदम काय म्हणतात ना त्याला, नाही आमच्या लेकीला करून घ्या किंवा काय, म्हणजे त्यावेळेस बळी पडतात. आणि मग त्यावेळेस लग्न होऊन जातं तेवढ्यापुरता, मग थोड्या दिवसांनी हुंड्यासाठी त्या स्त्रीला त्रास दिला जातो. मग परत तेच चक्र, मग ती परत माहेरी येते, माहेरी सासरी टॉर्चर, माहेरी प्रॉब्लेम, म्हणजे ही जे याच्यात मानसिक कुचंबणा होऊन जाते. आणि असंच आपल्या घरात सांगितलं जातं, नाही बाई सासरचं असतं, सासू अशी असते. बट असं नाही सांगितलं जातं, तू जर का शिकली तर तू तुझ्या मुलाला शिकवशील, तू शिकली, मुलगा शिकला तर कुटुंब शिकेल. म्हणजे मुलगी शिकली प्रगती झाली, हे वाक्य जेवढा आपण त्याचा विपर्यास केलेला आहे हे खरंच आहे. एक स्त्री शिकणं म्हणजे एक कुटुंब शिकणं आहे, आणि हे जेवढं खरं आहे त्याच्यामुळे त्याच्यावर काम करणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने स्त्री शिक्षणाचा काही ना काहीतरी भार उचलावा असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे खरंच जिला शिक्षणाची आवड आहे, तिला शिकायचं आहे, त्यांनी शिकू द्यावं. ठीक आहे. त्याच्यानंतर बालविवाह रोखण्यासाठी काहीतरी उपाय दिलेले. सगळ्यात पहिला उपाय मी असं मुलींसाठी करेन, म्हणजे मी सगळ्या मुलींना या व्हिडिओद्वारे आवाहन करेन की एखादीचं लग्न होते आणि तिचं बालविवाह आणि तिच्या मर्जीविरुद्ध होत असेल तर कृपया आपण सगळ्यांनी मिळून, तुम्ही असं नाही, आपण सगळ्यांनी मिळून ह्याच्याविरुद्ध बंड पुकारूया आणि जास्तीत जास्त समाजामध्ये जागरूकता निर्माण करूया. भलेही कायद्याचं संरक्षण नसेल, पण कालांतराने त्यासुद्धा गोष्टी घडून येतात. पण आधी आपण बंड करायला शिकूया.
पुढचे जे मार्ग आहेत ते आपोआप निघत जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर कायद्याची कठोर अंमलबजावणी करायची आहे. हे आपलं काम आहे का? नाही, हे प्रशासनाचं आहे. तर प्रशासनाने जो कायदा केलेला बालविवाहाविरोधात जो कायदा केलेला त्याच्यापुढे तुम्ही उदास होऊन इनॲक्टिव्हिटी दाखवू नका. जर का तुमच्याकडे तक्रार आलेली आहे तर त्याचं सक्षमपणे निवारण करण्याचा प्रयत्न करा, लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्याच्यानंतर पोलिसांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव, म्हणजे बऱ्याच वेळेस काय असं गावामध्ये असं काहीतरी ॲक्टिव्हिटी घडते, असं काहीतरी लग्न, हे पोलिसांना माहिती असतं, बट काही हितसंबंध जोपण्यासाठी ते काही ॲक्शन घेत नाही. तर कृपया असं करू नका. तुम्ही विरोध करा. तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदावर तुम्हाला जी ताकद मिळाली, जे पॉवर्स आहेत त्या पॉवरचा वापर करा. ठीक आहे. संवेदनशीलता वाढवायची आहे समाजामध्ये. ही रातोरात वाढवता येत नाही. इट इज नॉट अ ओव्हरनाईट जॉब. इट हॅज टू बी अ इट गोज फॉर द जनरेशन टू जनरेशन. एका स्त्रीने एक कुटुंब वाढवणं ह्याच्यासाठी एक पूर्ण पिढी जावी लागते आणि तेव्हा ती संवेदनशीलता निर्माण होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्याच्यासाठी संवेदनशीलता वाढवणं म्हणजे आपण आपल्यापासून जरी सुरुवात केली तरी संवेदनशीलता वाढण्यास सुरुवात झाली. ओके. त्याच्यानंतर प्रशासकीय पातळीवर प्रयत्न वाढवायचे, म्हणजे काय, कायद्याची आपल्याला अंमलबजावणी करायची. त्याच्यानंतर शिक्षण, वाहतूक आणि सुरक्षा उपलब्ध करून द्यायच्या. म्हणजे मी जे जसं आधीच सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या ही गोष्टीची चर्चा झाली की काय, शिक्षण फक्त प्राथमिक आपल्याकडे फ्री करून दिले. तुम्ही फ्री नका करून घेऊ, तुम्ही मिनिमम चार्ज ठेवा, पण तुम्ही कृपया वाहतूक आणि सुरक्षा ह्या ज्या बेसिक सुविधा आहेत त्या उपलब्ध करून द्या. आणि हे आद्य कर्तव्य. आणि हे फक्त काय गव्हर्नमेंटने करून द्यावं, सरकारने करून द्यावं असं काही नाही आहे. जिल्हा पातळी, हे आपलं गाव पातळीवर हे जे ग्रामीण आपले सेवक आहेत किंवा सरपंच किंवा गावातले जे सगळे असतात त्या लोकांनी सुद्धा करणं काही हरकत नाही आहे. आणि शक्यतो एवढे 4-4, 5-5 किलोमीटर चालत जाणं आणि येणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल वाटत नाही. त्यावेळी आईवडिलांनी सुद्धा कुठेतरी मुलींच्या शिक्षणासाठी भार उचलावा. म्हणजे त्यांनी थोडीशी मेहनत घ्यावी. आज त्यांची जी परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी त्यांनी तशी परिस्थिती आपल्या मुलांवर येऊ नये ह्या गोष्टीचं भान ठेवावं. आयुष्यभर कष्ट उपसलेले आहेत तर तसेच सेम कष्ट आपल्या पोरांनी उपसू नये ह्याच्यासाठी तरी निदान काहीतरी मेहनत घ्यावी मुलांसाठी. ओके. त्याच्यानंतर शिक्षण, वाहतूक, सुरक्षेचा प्रश्न तर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अन्याय घडताना तुम्ही बघितला ना तर कृपया शांत बसू नका, त्याच्याविरुद्ध आवाज उचला, जनमत संग्रह करा. ओके. त्याच्यानंतर संरक्षणाचं भक्कम पाठबळ मिळवून देणं. ज्यावेळेस आपण बंड करू त्यावेळेस आपल्याला संरक्षणाचं पाठबळ सुद्धा मिळतं. आधी बंड करायला शिका, आधी उभं राहायला शिका आणि ज्यांनी बंड केलेला आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचा आणि त्याच्यावर शांती चित्ताने विचार करण्याचा प्रयत्न करा. असं हा एक ओव्हरऑल बालविवाहाची निर्घाट म्हणून म्हणजे हा आर्टिकल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला अशी विनंती करायची आहे की प्लीज डू लाईक, रेकमेंड अँड शेअर माय व्हिडिओ चॅनल स्टडी स्क्वेअर. ओके. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. कमेंट सेक्शनमध्ये माझं काय चुकतं आहे, काय बरोबर आहे, अजून काय इम्प्रूव्हमेंट हवी आहे, तुम्हाला काय काय अपेक्षित आहे ह्याचं टाका. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे असं सांगू इच्छिते की मी मुद्दामून लाईनींमध्ये व्हिडिओ तयार केलेला नाही. कारण की का, आपण किती लक्षात ठेवणार आहोत, तुम्ही माझं ऐकणार की वाचणार. मी फक्त मुद्दे काढलेले आहेत आणि मी एक्सप्लेनेशन देते. आणि मी जेव्हा एक्सप्लेनेशन करत आहे त्यावेळेस ते मुद्दे तुम्ही सुद्धा लिहून घ्या आणि फक्त मुद्दे ठेवा. कारण की परीक्षेत बसल्यानंतर प्रॅक्टिकली तिकडे आपल्याला किती आठवतं आणि किती नाही हे तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळेस आपण मेन्स लिहितो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नसतात. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं भान ठेवा. जास्तीत जास्त मुद्दे म्हणजे कीवर्ड्सवरती फोकस ठेवा, जेणेकरून परीक्षेत लिहिताना सोपं पडेल. ओके. आणि स्वतःच्या परीने एक जो विषय आहे तो सॉल्व करायचा, मुद्दे जमा करायचे, लिहून काढायचा, मुद्दे जमा करायचे, लिहून काढायचं, हे एकमेव काम करा. रायटिंग प्रॅक्टिस इज व्हेरी नेसेसरी. ओके मित्रांनो. सो टिल दॅट, बाय बाय, टेक केअर. रिव्हिजन इज इक्वल टू अभ्यास. दॅट्स इट. हे सूत्र आपलं लक्षात ठेवा. ओके.